नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं उन्हाळी वाळवणीचा पदार्थ म्हणजेच तांदूळाची चकली रेसिपी बघणार आहोत। आता या रेसिपीसाठी आपण एकही थेंब तेलाचा वापरलेला नाही। आता या रेसिपीसाठी मी रेशनचे तांदूळ वापरलेले आहे। तुम्हाला जो तांदूळ वापरायचा असेल तो तांदूळ तुम्ही वापरू शकतात। आता इथं मी रेशनचे तांदूळ व्यवस्थित निवडून घेतलेले आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून ठेवायचं आहे। आता इथं मी रात्रभरासाठी हे तांदूळ भिजत ठेवणार आहे। आता तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही 2 तास अगोदर हे तांदूळ भिजत ठेवले तरी सुद्धा चालतील। नंतर यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि रात्रभरासाठी हे तांदूळ असेच ठेवायचे। आता सकाळी हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर गॅसवर मी पाणी तापत ठेवलेलं आहे। आता इथं मी पाणी तांदूळाच्या 2 ते 3 पटीने जास्त टाकलेलं आहे। थोडं पाणी जास्तच टाकायचं आणि नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। इथं मी जाड मिठाचा वापर केलेला आहे। नंतर लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि तीळ टाकून घ्यायचे आहे। नंतर हे तांदूळ आपण जे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेले होते ते सर्व तांदूळ इथं टाकून घ्यायचे आहे। आता सर्व तांदूळ टाकून झाल्यावर आपल्याला यामध्ये शोप टाकायचे आहे। नंतर हिरवी मिरचीचं मी थोडंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। ते हिरवी मिरचीचा मी ठेचा टाकलेला आहे। हिरवी मिरचीऐवजी तुम्ही लाल मिरचीचा वापर केला तरी सुद्धा चालेल आणि नंतर यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे। आता छान असं मिक्स करून घ्यायचं। आता इथं थोडं पाणी जास्तच टाकायचं आहे। नंतर झाकण लावून घ्यायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आणि नंतर तुम्ही थोडं गार झाल्यावर झाकण उघडून बघू शकता। छान असं तांदूळ शिजलेला सुद्धा आहे आणि फुललेला आहे। आता इथं मी रात्रभरासाठी तांदूळ भिजत ठेवला होता त्यासाठी 2 ते 3 शिट्ट्यामध्ये छान असा शिजून जातो आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताला समजेल की छान असं शिजलेला आहे आणि चकली व्यवस्थित पडेल। आता तुम्हाला जर इथं पाणी कमी वाटत असेल तर थोडं गरम पाणी करून टाकू शकतात आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे छान मिक्स करून झालं की छान चकलीच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आणि नंतर इथं सर्व चकल्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे। आता चकली टाकतानाच तुम्हाला समजेल, जर तुम्हाला थोडं कठीण जात असेल तर थोडं गरम पाण्याचा वापर करा, म्हणजे छान चकल्या लवकर पडतात आणि लवकर चकल्या तयार होतात। बघा किती इझी आणि पटकन चकल्या तयार झालेल्या आहे। आता इथं ही चकल्या जर तुम्हाला उन्हामध्ये सुकवायचे असेल तर 2 दिवसामध्ये छान सुकतात, पण जर तुम्हाला सावलीमध्ये सुकवायचे असतील तर 3 ते 4 दिवस लागतात। पण उन्हाळी वाळवणीचा पदार्थ आहे तर हा पदार्थ उन्हामध्ये सुकवा म्हणजे छान वर्षभरासाठी टिकतो आणि इथं तेलाचा एकही थेंब टाकलेला नाही तर या चकलीला उगीर वास येणार नाही। आता तुम्हाला मी इथं तळून सुद्धा दाखवते। बघा तेलात टाकल्यावर किती छान चकली फुलते आणि पांढरी शुभ्र अशी चकली तयार झालेली आहे। बघा किती छान चकल्या झालेली आहे। आता तुम्हाला अजून एकदा मी दाखवते। बघा छान तेलात टाकायच्या आणि छान चकली फुलते। बघा किती पांढरी शुभ्र अशी चकली तयार झालेली आहे। आता इथं वाळवणीचा पदार्थ आहे आणि लहान मुलांना तर खूप आवडतो। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि इथं आपण तेलाचा वापर केलेला नाही तर या चकलीला वर्षभरासाठी साठवून ठेवलं तरी सुद्धा उगीर वास येणार नाही अशी ही रेसिपी आहे आणि तुम्ही बघू शकता हातावर किती पटकन बारीक झालेली आहे। आता ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कशी वाटली तुम्हाला। कुरकुरीत आणि खुसखुशीत तांदूळाची चकली रेसिपी उन्हाळी वाळवणीचा पदार्थ आहे, एकदा ट्राय नक्की करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।